नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रतिकांत मोरे तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. आज आपण 16वा जो युनिट आहे 8वी स्कॉलरशिपमधला इंग्रजी विषयाचा, त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉईस ही जी कन्सेप्ट आहे, जी आपल्याला नवीन कन्सेप्ट आहे ती आपल्याला शिकायची. सो व्हॉट इज मीन ॲक्टिव्ह व्हॉईस अँड व्हॉट इज मीन पॅसिव्ह व्हॉईस. ओके, सो हा जो टॉपिक आहे तो कशाच्या अंडर येतो बघा, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस. Actually, transformation of sentences has three types which you have given. The first is voice, the second is narration ज्याला आपण डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट स्पीच म्हणतो. ओके, अँड द थर्ड इज डिग्री. ओके, यू हॅव गिवन 3 टॉपिक्स, सब टॉपिक्स, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स अंडर दिस टॉपिक. ओके, सो द फर्स्ट इज ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉईस. आता ॲक्टिव्ह व्हॉईस आणि पॅसिव्ह व्हॉईस नेमकं काय आहे? ओके, आपण बहुतांश बोलत असताना आपलं जे स्ट्रक्चर ठरलेलं असतं, इंग्रजीनं ठरवून दिलेलं, म्हणजे कुठलं सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. म्हणजे या ठिकाणी जो डुअर असतो, ही जी ॲक्ट असते, वर्ब जे असतं ते काय असतं, एक ॲक्शन वर्ड असतो, आणि ती ॲक्शन करणारा जो डुअर असतो, डुअर म्हणजे काय, करणारा, तर तो कोण असतो, सब्जेक्ट असतो. ओके, म्हणजे ती कृती त्याच्याकडून परफॉर्म होत असते. ओके, सब्जेक्टकडून. हे जे अशा प्रकारचं जे स्ट्रक्चर असतं, जे आपण टेन्सेसमध्ये बघितलेले आहेत, तर ते स्ट्रक्चर जे आहेत ते आपण टेन्समध्ये बघितलेले. ठीक आहे, मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं, जे ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये जेवढे काही स्ट्रक्चर आहेत ते आपण टेन्समध्ये जे स्ट्रक्चर बघितले आपण, तर ते सगळे जवळपास कशाचे असतात, ते ॲक्टिव्ह व्हॉईसचे असतात. कारण त्यातला जो डुअर असतो, जो कृती करणार असतो, तो कोण असतो, सब्जेक्ट असतो. ओके, सो त्याच्यानुसार या ठिकाणी डुअर म्हणजे या ठिकाणी कृती कशी आहे बघा, या ठिकाणी सब्जेक्ट कृती करतो आहे. सपोज आपण एक एक्झाम्पल घेऊयात. सो लेट्स सी, आय थिंक यू हॅव वन क्वेश्चन. ओके, येस, ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉईस. आता या ठिकाणी एक क्वेश्चन तुम्हाला दिलेलं आहे. पहा काय वाक्य, बघा काय आहे, द बॉय किक्स द बॉल. पहा वाक्य काय आहे, द बॉय किक्स द बॉल, म्हणजे मुलगा काय करतो, त्या बॉलला किक करतो आहे. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी पहा ॲक्शन कोणती आहे, तर ॲक्शन कोणती आहे, किक. ओके, म्हणजे ॲक्शन या ठिकाणी कोणती आहे, किक करणं, आणि करणारा कोण आहे, हु इज सब्जेक्ट. या ठिकाणी हा द बॉय हा काय आहे, सब्जेक्ट. हा सब्जेक्ट झाला, किक हे काय झालं, वर्ब झालं, हे V1 आहे, क्रियापदाचं पहिलं रूप. अँड ही जी ॲक्शन आहे ती कशावरती घडलेली आहे, तर ती घडलेली आहे बॉल या ऑब्जेक्टवरती. ठीक आहे, म्हणून या ठिकाणी बॉल हे काय झालं, ऑब्जेक्ट झालं. मीन्स SVO, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ॲक्टिव्ह व्हॉईस. आता ज्यावेळेस आपण याला चेंज करतो आहे पॅसिव्ह व्हॉईसमध्ये, तर त्यावेळेस आता या ठिकाणी तुम्हाला खाली दिसते पहा काय लिहिले, यू कॅन सी हिअर, द सब्जेक्ट परफॉर्म्स द ॲक्शन. म्हणजे या ठिकाणी ॲक्शन कोणाकडून घडते, तर सब्जेक्ट करून, म्हणजे तुमचा जो सब्जेक्ट आहे तो ॲक्शन करतो आहे. ओके, बट व्हेन यू सी इन पॅसिव्ह व्हॉईस, तर आता पहा पॅसिव्ह व्हॉईसमध्ये काय चेंज झालं आहे, तर सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉईस इज द बॉल इज किक्ड बाय द बॉय. द बॉल इज किक्ड बाय द बॉय. ओके, म्हणजे या ठिकाणी काय झालं आहे, बॉल हा जो आहे त्याच्यावरती, आता या ठिकाणी बघा, द सब्जेक्ट डज नॉट परफॉर्म द ॲक्शन. या ठिकाणी सब्जेक्टनं तुमची ॲक्शन नाही केलेली. ओके, सब्जेक्टकडून त्या ऑब्जेक्टकडून ती कृती करून घेण्यात आलेली, असं म्हणूया थोडा वेळ. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी पहा, तर या ठिकाणी सब्जेक्ट म्हणजे तुमचं जे ऑब्जेक्ट होतं मागाशीच्या वाक्याचं, ज्याला आपण द बॉल म्हटलं होतं, ते आता कुठं आलं बघा, ॲज अ सब्जेक्ट म्हणून इथं वाक्याच्या सुरुवातीला आलं. देन किक्स हा जो शब्द आहे तो काय झाला आहे, त्याच्यामध्ये चेंज होऊन बघा काय झालं आहे, यू कॅन सी इन ग्रीन कलर. ओके, किक्स इज कन्वर्टेड इंटू इज किक्ड, आणि द बॉल हा द बॉय मगाशी जो सब्जेक्ट होता तुमचा इथं, तो आता इथं काय आलेला आहे, ॲज अ ऑब्जेक्ट आलेला आहे या वाक्यामध्ये. आणि या ठिकाणी बाय कशामुळे आले, कारण त्याच्याकडून ती कृती झालेली आहे. ओके, म्हणजे अशा पद्धतीची रचना तुम्हाला याच्यामध्ये आता काय होणार आहे, दिसणार आहे. ठीक आहे, सो आणि हे कळायच्या आधी आपल्याला काय काय माहीत असलं पाहिजे. पहा, व्हॉट इज द टेन्स ऑफ द सेंटेन्स. आधी वाक्याचा काळ कोणता आहे ते ओळखता आलं पाहिजे. का, कारण काळ जर तुम्हाला समजला तर तुम्हाला त्याचं कन्व्हर्जन कुठल्या कशामध्ये, त्याचं वर्ब कसं चेंज करायचं हे कळणार आहे. देन आयडेंटिफाय द वर्ब, कोणतं वर्ब आलं आहे, कारण काही वर्ब्स रेग्युलर असतात, काही इरेग्युलर असतात. आता या ठिकाणी किकचं काय झालं, किक्ड झालं. ओके, काही वेळेस राईट असेल तर रोट, रिटन, अशा पद्धतीने होईल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला V3 घ्यायचं आहे. या ठिकाणी प्रत्येक वेळेस काय घ्यायचं आहे आपल्याला, V3, क्रियापदाचं तिसरं रूप ज्याला आपण पास्ट पार्टिसिपल म्हणतो, ते आपल्याला घ्यायचे प्रत्येक वेळेस. कुठलाही करा, कुठल्याही प्रकाराचा व्हॉईस असू दे. देन आज द क्वेश्चन, हू किक्स द बॉल. कशामुळं विचारायचं आहे हू न क्वेश्चन, टू आयडेंटिफाय द सब्जेक्ट. सब्जेक्ट कोणता आहे हे ओळखण्यासाठी. ठीक आहे, आणि ऑब्जेक्ट जर शोधायचा असेल तर तुम्हाला 2 पद्धतीनं क्वेश्चन विचारला जातो, व्हॉट
आणि whom. ओके, आता या ठिकाणी जर व्हॉट न क्वेश्चन विचारला तर तुमचा ऑब्जेक्ट सापडतोय बा. ठीक आहे, व्हॉट डज द बॉय किक द बॉल. ओके, म्हणजे हा जो सब्जेक्ट आहे, हा जो ऑब्जेक्ट आहे द बॉल, हा काय झाला तर हा आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टचे पण दोन प्रकार पडतात, डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि जर समजा या ठिकाणी वाक्य जर वेगळं असतं आणि तुमचा जो ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट जर सजीव घटक असता, सपोज कसं की माय मदर टोल्ड मी द स्टोरी, माय मदर टोल्ड मी, या ठिकाणी जर आलं, आता टोल्ड मी म्हणतं आहे तर तो मी हा सुद्धा ऑब्जेक्ट आहे आणि अ स्टोरी हा सुद्धा ऑब्जेक्ट आहे. मग अ स्टोरी हा डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि मी हा काय झाला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट झाला. ठीक आहे, नॉन लिव्हिंग थिंग ही कशी असते, डायरेक्ट ऑब्जेक्टिव्हमध्ये येते. आणि लिव्हिंग थिंग जे असते, समजा आपण त्या ठिकाणी असू, आपलं कुटुंब, असं आपण जे काही ऑब्जेक्टमध्ये टाकू तर ते कशात येणार तुमचं, तर ते येणार इनडायरेक्ट ऑब्जेक्टमध्ये. ठीक आहे, म्हणजे ऑब्जेक्टचे दोन प्रकार पडतात. ओके, नाव कम टू द नेक्स्ट, नॉमिनेटिव्ह केस आणि ऑब्जेक्टिव्ह केस. आता बऱ्याच वेळेस आता या ठिकाणी आताचं जे वाक्य होतं ते द बॉय होतं. ठीक आहे, म्हणून आपण इथं काय घेतलं, ज्यावेळेस आपण त्याचं हे वापरलं, काय म्हणून आपण त्याला S2 म्हणूयात आपण, कर्त्याची द्वितीया. पण द बॉयची द्वितीया होणार नाही कारण ते काही प्रोनाऊन नाही आहे. ठीक आहे, म्हणून ते तसंच आलं, म्हणजे एखाद्याचं नाव आलं तर ते तसंच येणार. पण जर समजा ॲज अ सब्जेक्ट तुमचा काय आला आहे, एखादं प्रोनाऊन आला आहे तर त्याचा बदल करायचा आहे. आय असेल तर मी, वी असेल तर अस, यू असेल तर यू, ही असेल तर हिम, शी असेल तर हर, दे असेल तर देम, इट असेल तर इट, आणि हू म्हणजे एखाद्या मुलाचं नाव असेल, समजा इथं राम नाव आहे तर इथं बाय राम, म्हणजे ते तसंच राहणार, त्याच्यात बदल होणार नाही. तर हा तुम्हाला चेंज काय करायचा याच्यातला समजून घ्यायचा आहे. ओके, लेट्स कम टू द नेक्स्ट पेज. ओके, सो युनिट 4 आहे, त्यातले ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस विच आय टोल्ड यू, आणि त्यातला पहिला जो भाग आहे ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस. सो लेट्स स्टार्ट विथ द क्वेश्चन. चूज करेक्ट पॅसिव्ह फॉर्म ऑफ वर्ब अँड कम्प्लीट द गिवन सेंटेन्स. इंग्लिश डॅश डॅश एव्हरीवेअर इन द वर्ल्ड. ओके, इंग्लिश डॅश डॅश एव्हरीवेअर इन द वर्ल्ड. बघा, विल बी स्पोकन चालणार नाही, म्हणजे बोलली जाईल, अजिबात नाही, बोलली जाते ना आता. म्हणून या ठिकाणी तुमचा जो करेक्ट ऑप्शन आहे तो असेल ऑप्शन नंबर 2. ओके, इंग्रजी जगात सर्वत्र बोलली जाते. ओके, इज स्पोकन, लक्षात घ्या या ठिकाणी V3 घ्यायचं आहे आपल्याला. पहिलं जे आहे V1च आहे, विल म्हणजे सिम्पल फ्युचरमधलं वाक्य होईल. इज स्पोक हे तर रॉंग कन्स्ट्रक्शन आहे. विल स्पोकन हे कन्स्ट्रक्शन बरोबर आहे, पण लक्षात घ्या विल बी स्पोकन, पण हे काळ बदलतो आहे आणि त्या काळात आपण ते नाही बनवू शकत. ठीक आहे, नाव कम टू द नेक्स्ट. विच 2 ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस आर इन ॲक्टिव्ह व्हॉइस. आता ॲक्टिव्ह व्हॉइसची वाक्य म्हटली की लक्षात ठेवा सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. मग ह्या वर्बमध्ये काय जे चेंजेस काळानुरूप होतील ते होतील. तुम्हाला ते फॉर्म्युले पाठ पाहिजेत टेन्सेसचे सगळे. ठीक आहे, त्याच्यावरून ते तुम्हाला कळणार आहे. तर ह्या स्ट्रक्चरमध्ये जेवढी वाक्य असतील ती ॲक्टिव्ह व्हॉइसची वाक्य असतील. ओके, लेट स्टार्ट. समबडी हॅज टेकन अवे माय शूज. समबडी हॅज टेकन अवे माय शूज. बघा, हॅज आलं आहे, V3 आलं आहे. ओके, कन्स्ट्रक्शन अगदी बरोबर आहे. ही ब्रॉट अ न्यू बाईक फॉर हिज सन. आता पहा, ही ब्रॉट अ न्यू बाईक म्हटलं आहे. ओके, ही ब्रॉट, ब्रिंगचं काय आहे, V2 आहे. आपल्याला वाक्य विचारलं आहे, कशात आहे का विचारलं आहे, तर ते तुम्हाला बघायचं आहे की याच्यापैकी खालीलपैकी 2 वाक्य तुम्हाला ॲक्टिव्हमध्ये असणारे काय करायचे, शोधायचे आहेत. बरोबर आहे. ओके, सो ऑप्शन 1, समबडी हॅज टेकन अवे माय शूज. ओके, म्हणजे हॅज आहे, पुढं V3 आहे. ओके, म्हणजे वाक्य आहे परफेक्ट प्रेझेंटमधलं. ओके, हॅज असल्यामुळं प्रेझेंटमध्ये. सेकंड पहा, ही ब्रॉट अ न्यू बाईक फॉर हिज सन. या ठिकाणी सुद्धा सब्जेक्ट बघा सुरुवातीला आलेला आहे, नंतर ब्रॉट हे V2 आहे आणि अ न्यू बाईक हे काय तुमचं ऑब्जेक्ट आहे, आणि नंतर तुमचं वाक्यातला उरलेला भाग ज्याला आपण कॉम्प्लिमेंट म्हणतोय तो आलं, येऊ देत. ओके, आणि थर्ड बघा काय, दे हॅव लॉस्ट द फायनल मॅच. दे हॅव. ओके, या ठिकाणी सुद्धा बघा लॉस्ट आले, हे सुद्धा काय आहे ॲक्टिव्हमधलं वाक्य. ॲक्च्युली याच्यामध्ये फर्स्ट, सेकंड आणि थर्ड तिन्ही वाक्य तुम्हाला ॲक्टिव्हमध्ये असलेली दिसतात. ओके, फोर्थ वन का नाही पहा, कारण हॅड बीन प्लस V3 आला आहे. हॅड बीन प्लस V3 हे कशात येतं, पॅसिव्हचं स्ट्रक्चर आहे, त्याच्यामुळे ते येणार नाही. सो याच्यामध्ये 3 ऑप्शन्स आलेले आहेत. सेकंड ऑप्शनसुद्धा तुमचा ॲक्टिव्हचा आहे. ओके, नाव कम टू द नेक्स्ट. चूज द पॅसिव्ह सेंटेन्स फ्रॉम द गिव्हन अल्टरनेटिव्स. तुम्हाला पॅसिव्ह सेंटेन्स शोधायचे दिलेल्या अल्टरनेटिव्समधून. राजन कॉल्ड हिज फ्रेंड. बघा, राजन सब्जेक्ट, कॉल्ड V2, हिज फ्रेंड, म्हणजे तुमचं वाक्य कशात आहे हे लक्षात येतं आपल्याला, सिम्पल पास्टमध्ये आहे.
ओके. त्याच्यानंतर पुढं द सिंगर वॉज गिवन, या ठिकाणी पहा वॉजच्या पुढं V3 आला आहे. ओके. सिंगर वॉज गिवन व्हॉट इज दॅट वर्ड, अ स्टँडिंग ओवेशन. ओके. द सिंगर वॉज गिवन अ स्टँडिंग ओवेशन. ओके. म्हणजे या ठिकाणी काय झाले पहा, तर वॉज प्लस V3 म्हणजे हे PV मधलं स्ट्रक्चर आहे. PV म्हणजे काय, पॅसिव्ह व्हॉइस. ओके. पॅसिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर आहे. पुढं राघव ऑर्डर्ड म्हणजे पुन्हा एकदा SV2O म्हणजे हे सुद्धा ॲक्टिव्हचंच झालं. लीला फाउंड हे सुद्धा SV2O म्हणजे याच्यामध्ये ऑप्शन नंबर 2 तुम्हाला सापडतो, जो कसा आहे, PV मधला आहे किंवा पॅसिव्ह व्हॉइसमधला. लेट्स कम टू द नेक्स्ट. रीड द सेंटेन्स अँड चूज टू पॅसिव्ह सेंटेन्सेस मेड फ्रॉम इट. शी घेव मी अ पेन. पहा मगाशी मी जे बोललो होतं तुम्हाला डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आता या वाक्यात तुमच्या लक्षात आलं असेल, शी घेव मी, हा जो मी हा वर्ड जो आहे, हा वर्ड हा पण ऑब्जेक्ट आहे आणि अ पेन हा सुद्धा ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. मग याच्यातलं डायरेक्ट ऑब्जेक्ट कोणतं आणि इनडायरेक्ट कोणतं हे लक्षात घ्या. याच्यातलं जे निर्जीव असतं, निर्जीव म्हणजे आता याच्यात कोण आहे, पेन आहे, तर हे झालं डायरेक्ट ऑब्जेक्ट. ओके. आणि हे मी जे आहे ते झालं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. ठीक आहे. मग आता दोन्ही पद्धतीनं आपण याचं व्हॉइस करणार. ओके. आपण सुरुवातीला अ पेननं पाहूयात. अ पेन, आता पहा V2 असल्यामुळं काय करणार, वॉज वेअर प्लस V3 घ्यावं लागणार. अ पेन वॉज गिवन मी बाय हर. अ पेन वॉज गिवन टू मी बाय हर. ओके. टू मी हे टू वापरलं तरी चालतं. ओके. म्हणजे हा तर ऑप्शन बरोबर आला. देन नंतर आपल्याला मी जर घ्यायचं असेल, मी जर वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचं असेल तर त्याची ही प्रथम आहे, ही द्वितीय आहे. ओके. ऑब्जेक्टिव्ह केस आहे. आपल्याला सब्जेक्टिव्ह केसमध्ये जाऊन मीची प्रथमा घ्यावी लागेल. ओके. सब्जेक्टिव्ह म्हणजे मीची प्रथमा काय आहे, सब्जेक्टिव्ह केस काय आहे, आय वॉज गिवन अ पेन बाय हर. आय वॉज गिवन अ पेन बाय हर. ऑप्शन नंबर 2. ओके. 2 आणि 3 हे करेक्ट आहेत. आता हे तर स्ट्रक्चर चुकीचंच आहे. पहा सब्जेक्ट झाला की V3 येतच नसतो. ठीक आहे. म्हणजे ते ऑप्शन पहिला चुकीचं. आणि इथं अ पेन घेव टू मी बाय शी हे चुकीचं स्ट्रक्चर आहे, इथं सुद्धा चालणार नाही. ऑप्शन नंबर 2 and 3 करेक्ट. क्वेश्चन नंबर 5. रीड द फॉलोइंग अँड मॅच द पेअर्स, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ज. आता तुम्हाला जोड्या लावायचे. थ्रो, आता पहा वर्ब इन पॅसिव्ह व्हॉइस, त्याच वर्बचा PVमध्ये केलेला चेंज, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, V3 बघायचं आहे. मग थ्रोचा V3 काय होतं पहा, थ्रो, थ्रू, थ्रोन. मग थ्रोन कुठं दिसतं बघा, थ्रोन THROWN या ठिकाणी C. ओके. मग फर्स्टला C सगळीकडेच आहे. ओके. चला आपण पुढं जाऊयात. ब्रिंगचं आत्ता आपण बघितलेलं पहा, ब्रॉट म्हणजे या ठिकाणी पहा इथं V2 आणि V3 एकच आहे त्याचा. ठीक आहे. देन नेक्स्ट बघा काय आहे, थर्ड आहे ड्रॉ. ओके. ड्रॉ, ड्रीव, ड्रॉन. ओके. या ठिकाणी बघा म्हणजे 3ला F कुठं आहे, पहिल्याच ऑप्शनमध्ये या ठिकाणी. म्हणजे कशाला पुन्हा बघत बसायचं, बाकीचे ऑप्शन्स चेक करत बसायचे, काय गरज आहे. ओके. सो ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट वन. आता पहा मगाशी आपण जे वाक्य मगाशी एक बघितलं होतं त्याच्यामध्ये आपण ब्रिंगचं ब्रॉट घेतलं होतं. पहा ब्रॉट हे V1 पण आहे आणि V2 पण आहे, पण इथं तिन्ही ऑप्शन करेक्ट केले ते का, तर त्यांना हे उत्तर न देण्याचं रिझन आय थिंक हे असावं की त्यांचं असं मत की हिच्यानंतर डायरेक्ट V3 इथं यूज केला आहे. ओके. असा त्यांचा हे, पण हे V2 आपण कन्सिडर केलं तर हे वाक्य बरोबर येतं आहे. पण चुकीचं काय येतं ह्याचंही रिझन माहिती असू देत, कारण त्यांच्या दृष्टीने या ठिकाणी V3 वापरला आहे. ओके. म्हणून त्यांना तो ऑप्शन काय केलेला आहे, चुकीचं दाखवलं आहे. ठीक आहे. समजून घ्या. कम टू द नेक्स्ट क्वेश्चन नंबर नेक्स्ट. ओके. क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस. त्याच्यामध्ये येतो आपण, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स टू चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इंटू पॅसिव्ह और ॲक्टिव्ह व्हॉइस. तुम्हाला चेंज करायचं आहे. ओके. आता तुम्हाला देतानाच दिलेलं आहे त्यांना, ॲक्टिव्हमध्ये दिलं की पॅसिव्हमध्ये कन्वर्ट करा, पॅसिव्हमध्ये दिलं की ॲक्टिव्हमध्ये कन्वर्ट करा. ओके. द फर्स्ट सेंटेन्स इज इन ॲक्टिव्ह. ओके. जीवका इन्स्पेक्टेड एव्हरी प्लांट. आता पहा याच्यात लक्षात घ्या, हा झाला सब्जेक्ट, इन्स्पेक्टेड झालं V2. ओके. आणि त्याच्यानंतर एव्हरी प्लांट हे काय झालं तुमचं, ते झालं ऑब्जेक्ट. मग या ठिकाणी काय करायचं आपल्याला पहा, नीट लक्षात घ्या. आपल्याला सुरुवात कशी करावी लागेल, एव्हरी प्लांट इन्स्पेक्टेड जीवका दिलं आहे, बरोबर आहे, पहिल्या ऑप्शनमध्ये, तर ते येणारच नाही. ओके. कारण याच्यात वर्बच नाही आहे, हेल्पिंग वर्ब. मग या ठिकाणी आपल्याला एव्हरी प्लांट सुरुवातीला घ्यायचं आहे, नंतर तुम्हाला हेल्पिंग वर्ब वापरावं लागेल. हेल्पिंग वर्ब कुठलं वापराल तुम्ही, तर हेल्पिंग वर्ब आपल्याला वापरावं लागेल वॉज किंवा वेअर. आता एव्हरी प्लांट असल्यामुळं वॉज येणार आहे. ठीक आहे. मग एव्हरी प्लांट वॉज, बाकी चेकच करत बसू नका. ठीक आहे. इज तर येणार नाही आणि वेअर येणार नाही, कारण प्लांट एक आहे. ओके. एव्हरी प्लांट आलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला तिथं काय करावं लागेल, प्रत्येक झाड त्यानं पाहिलं ना, मग एका झाडासाठी म्हणून इथं वॉज येणार आहे. ठीक आहे.
सो ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट वन. कम टू द नेक्स्ट. द सेल्स आर टर्न्ड बाय द विंड. आता बघा या ठिकाणी हे पॅसिव्हमधलं वाक्य बायनं आलं आहे ना, तुमचा सब्जेक्ट बायनं लिहिला आहे म्हणून वाक्याच्या सुरुवातीला आता द विंड येणार. ओके, द विंड. त्याच्यानंतर बघा आर टर्न्ड आलं आहे म्हणजे आर हे कशात येतं, प्रेझेंटमध्ये. म्हणजे तुम्हाला हे वाक्य सिम्पल प्रेझेंटमध्ये घेऊन जायचे. ठीक आहे, मग सिम्पल प्रेझेंटमध्ये काय येणार, द विंड टर्न्स येणार. पहा आता. ओके, सिम्पल प्रेझेंटमध्ये यस यस असतो म्हणून इथं टर्न्स घ्यावं लागेल. द विंड टर्न्स द शेल्स. ओके, द विंड टर्न्स द शेल्स. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट वन. ओके, हॅव हॅज तर येणारच नाही इथे आणि इकडे वॉजसुद्धा येऊ शकत नाही. ओके, म्हणून ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन 3. द शूज कॅन बी यूज्ड बाय अस इन द रेनी सीझन. ओके, आता पहा कॅनचा चेंज कॅन बी केला आहे त्यांना. कॅनचा चेंज कॅन बी म्हणजे आपल्याला कॅन वापरायचं आहे वाक्यात. ठीक आहे, आता याच्यात आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपला डोअर कोण असला पाहिजे. ओके, पहा काय, कारण वाक्य पॅसिव्हमध्ये आहे ना. ओके, मग काय बघा, द शूज कॅन बी यूज्ड बाय अस, आमच्याकडून. ओके, म्हणजे अस आहे, मग असची प्रथम आहे ते वी, मग वीच्या नंतर कॅन यायला पाहिजे. वी कॅन सगळीकडे आहे, शेवटचा ऑप्शन कटला, कुठं आहे तिथं. वी कॅन बी असू शकणार नाही कारण कॅनचा बदल कॅन बी होतो. ठीक आहे, म्हणून हा सुद्धा ऑप्शन तुमचा कटला. राहिले 2 ऑप्शन. वी कॅन. आता इन रेनी सीझन यूज शूज हे चुकीचं आहे म्हणून काय आलं, वी कॅन यूज द शूज इन रेनी सीझन. ओके, वाक्य व्यवस्थित वाचली तरी सुद्धा तुम्हाला उत्तरापर्यंत जाता येतं, एवढी इझी येते. ठीक आहे, नाव कम टू द नेक्स्ट. क्वेश्चन नंबर 4. चूज द पॅसिव्ह व्हॉइस ऑफ फॉलोइंग सेंटेन्स. गोपीचंद हॅज कोच्ड द रिओ ऑलिम्पिक सिल्वर मेडलिस्ट PV सिंधू. वाक्य कशात आहे, ॲक्टिव्हमध्ये. तुम्हाला करायचं आहे पॅसिव्हमध्ये आणि हॅव हॅज पुढं V3 आलेलं आहे. ठीक आहे, ओके, मग हॅव हॅजचा चेंज हॅव हॅज बीन होत असतो. ठीक आहे, मग आणि तुम्हाला काय करावं लागेल, हा जो पुढचा सब्जेक्ट आहे की नाही, द रिओ ऑलिम्पिक सिल्वर मेडलिस्ट PV सिंधू हॅज बीन कोच्ड बाय गोपीचंद, अशा पद्धतीने घ्यावं लागेल वाक्य. ठीक आहे, हा पर तसा ऑप्शन आहे का, सब्जेक्ट तर सगळीकडे हाच येणार आहे. कुठला, द रिओ ऑलिम्पिक सिल्वर मेडलिस्ट PV सिंधू हॅज कोच्ड येणार नाही, आपल्याला हॅज बीन कोच्ड घ्यावं लागेल. हा चुकला आहे, हा तर 100% चुकला आहे कारण सब्जेक्ट तोच ठेवला आहे. देन या ठिकाणी आले पाहिजे हॅज बीन कोच्ड बाय गोपीचंद. सो थर्ड वन इज द राईट वन. आणि शेवटचं बघा ना, वॉज आलं आहे, वॉज कसं चालेल तिथं. ठीक आहे, सो ऑप्शन नंबर 1st, 2nd आणि 4th हे चुकीचे आहेत. मग आता आपला ऑप्शन नंबर 3. ओके, नाव कम टू द नेक्स्ट. क्वेश्चन नंबर 5. आवर टीचर विल टीच अ पोयम टुडे. आवर टीचर विल टीच अ पोयम टुडे. PV करायचं आहे आपल्याला. आता कसं करणार, पहिल्यांदा अ पोयम घ्यावं लागेल ॲज अ सब्जेक्ट वाक्यात आपल्या. ओके, त्याच्यात ऑब्जेक्ट आहे पण इथं घेताना तुम्ही सब्जेक्ट म्हणून घ्याल. मग काय येतो पहा, तो सुरुवातीला येईल त्यावेळेस अ पोयम हे वाक्याच्या सुरुवातीला सगळीकडं आहे म्हणजे हा ऑप्शन कटला. ओके, तुम्हाला एक एक ऑप्शन कमी करता येतो. देन बघा विल आहे, विलचा चेंज होतो विल बी. विलचा चेंज काय होतं, विल बी. मग विल बी म्हणजे हा ऑप्शन कटला, या ठिकाणी हा सुद्धा कटला म्हणजे राहिला ऑप्शन नंबर 2. ओके, लक्षात घ्यायचं आहे आपल्याला, पर्यायकट पद्धतीनं पटकन उत्तरापर्यंत जाता येते, फक्त चेंजेस लक्षात आले पाहिजेत. विल बी टॉट बाय आवर टीचर टुडे, अशा पद्धतीनं. रीड द फॉलोइंग सेंटेन्स अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ पॅसिव्ह व्हॉइस. पहा वाक्य आहे, द गव्हर्नर घेव हिम रिवार्ड. ओके, आता याच्यात सुद्धा बघा 2 ऑब्जेक्ट आहेत. हिम हा सुद्धा एक ऑब्जेक्ट आहे आणि रिवार्ड हा एक ऑब्जेक्ट आहे. ओके, डायरेक्ट ऑब्जेक्ट झाला रिवार्ड, हिम हा झाला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. मग आता आपल्याला सगळे याच्यामध्ये की नाही हे 2 तुम्हाला पर्याय किती निवडायचे आहेत बघा, एकच पर्याय निवडायचा. ठीक आहे, सो आता बघा या ठिकाणी तिसरा जो ऑप्शन आहे तो या हिमपासून बनवला आहे. बघा हिमचं काय घेतलं त्यानं, ही घेतलं. ही या ठिकाणी आधी लक्षात घ्या की वाक्य कुठल्यात आहे, ॲक्टिव्हमधलं आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, पहिल्यांदा आपण ऑब्जेक्ट घेतल्यानंतर तुम्हाला वॉज वेअर घ्यावं लागेल. वॉज वेअर याच्यात आलं आहे का, नाही, म्हणून हा ऑप्शन चुकीचा आहे. हिनं आपण सुरू करू शकलो असतो उत्तर. ठीक आहे, मग रिवार्डनं बघूयात आपण. आता रिवार्डनं वाक्य पहा, रिवार्ड याच्यानंतर सुद्धा वॉज घ्यायलाच पाहिजे. ओके, रिवार्ड वॉज बघा कुठं आहे, यस सेकंड ऑप्शनला, कारण रिवॉर्ड वॉज घ्यावंच लागेल ना. सिम्पल पास्ट आहे, सिम्पल पास्ट आहे म्हणल्यावर तुम्हाला त्याच्या पुढं वॉज किंवा वेअर घ्यावंच लागणार आहे सब्जेक्टनुसार, म्हणजे तुमच्या याच्यातल्या ऑब्जेक्टनुसार. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 7. चूज द करेक्ट पॅसिव्ह सेंटेन्स फॉर द सेंटेन्स गिवन बिलो. द लिटल गर्ल वॉज पिकिंग अप फ्लावर्स इन द गार्डन. द लिटल गर्ल वॉज पिकिंग, बघा वॉज वेअर प्लस ING. ओके, मग या ठिकाणी बघा
हा तुमचा ऑब्जेक्ट झाला आता पुढचा, आणि हा द लिटल गर्ल जो इथपर्यंत आहे तो झाला तुमचा सब्जेक्ट. ओके, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय चेंजेस करावे लागतील ते लक्षात आलं असेल. काय करावं लागेल पहा, हा जो तुमचा वॉज पिकिंग अप आहे हा तुमचा वर्ब आहे. ठीक आहे, आता कसं घेणार, तर फ्लावर्स इन द गार्डन सुरुवातीला येणार आहे. ओके, सगळीकडे तोच ऑप्शन आहे. ओके, देन वॉज प्लस आय एन जी आहे. वॉज वेअर प्लस आय एन जी असेल तर त्याचं आपण काय करतो, वॉज वेअर बिईंग प्लस V3 घेतो. मग आता आपल्याला फ्लावर्स आहे म्हटल्यावर वॉज नाही चालणार, आपल्याला वेअर घ्यावं लागेल. ठीक आहे, मग वेअर असणारा ऑप्शन बघा, पहिल्या ऑप्शनमध्ये इज आहे, संपला. आर चालणार नाही, वॉज चालणार नाही, ऑप्शन नंबर शेवटचा. ओके, कारण त्याच्यामध्ये काय केलं पहा, वेअर बिईंग पिक्ड अप बाय द लिटल गर्ल. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला थोडंसं डोकं लावायचं, चेंजेस कसे होतात एवढंच बघायचं, त्याच्यानुसार वाक्य सोडवून घ्यायचं. ओके, नाऊ कम टू द नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. चूज द करेक्ट पॅसिव्ह सेंटेन्स फॉर द गिव्हन सेंटेन्स. तुम्हाला वाक्य दिलं आहे, त्याच्यासाठी करेक्ट पॅसिव्ह वाईजचं वाक्य कोणतं येतं. शी हॅज चूजन हर पार्टनर इन द गेम. ओके, आता या ठिकाणी बघा, शी हा सब्जेक्ट आहे तुमचा. ठीक आहे, हॅज आले आणि पुढे V3 आलं आहे, म्हणजे लक्षात घ्यायची गोष्ट आहे की हे वाक्य AVमध्ये आहे, हॅव हॅज प्लस V3. मग हॅव हॅजचा चेंज काय होतो, हॅव हॅज बिन. हॅव हॅजचा चेंज काय होतं, हॅव हॅज बिन. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला आधी ऑब्जेक्ट कोणता आहे तो पाहावा लागेल. तो तुमचा ऑब्जेक्ट सापडतो तुम्हाला चूजनच्या पुढं आलेला हर पार्टनर इन द गेम. या ठिकाणी ॲक्च्युली हर पार्टनर हाच आहे, पण त्याच्याबरोबर जे जोडून कॉम्प्लिमेंट आलं आहे ते कॉम्प्लिमेंट लगेच घेतलं तरी काही अडचण नाही. मग काय येणार, हर पार्टनर इन द गेम हॅज बीन चूजन. हॅज बीन चूजन बाय हर. पहा बरं, हर पार्टनर इन द गेम हॅज चूजन चालणार नाही, हॅज बीन चूजन बाय हर हे वाक्य बरोबर आहे. ऑप्शन नंबर 2चं जे वाक्य आहे ते तुमचं कसं येतं, बरोबर येतं. कारण बघा, आणि तिसऱ्या ऑप्शनमध्ये जर गेलात तर हॅज बीन चूज केलं आहे, चालणार नाही, आणि वॉज चालणार नाही. म्हणजे ऑप्शन नंबर जो सेकंड आहे तो तुमचा करेक्ट वन ऑप्शन आहे. नाव कम टू द नेक्स्ट. पहा पुढचा ऑप्शन काय सांगतो आता. पुढच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला डू ॲज डिरेक्टर सांगितलं आहे. फिल इन द ब्लँक्स, चूजन प्रॉपर अल्टरनेटिव्स. द बिल्डिंग डॅश डॅश बाय द सोसायटी. द बिल्डिंग डॅश डॅश बाय द सोसायटी. आर बिईंग नाही चालणार, कारण बिल्डिंग आहे, आर कसं चालेल. मग वेअर पण नाही चालणार, अनेक वचन चालणार नाही. मग आता हे दोन ऑप्शन जे आहेत ते बरोबर आहेत. ओके, आता ते नेमकं काय त्यांच्यामध्ये फरक आहे ते बघूयात आपण. ठीक आहे, कारण दोघांकडं पण इथं इज आलेलं, मग आपण इज आहे दोन्हीकडं, पण आपल्याला दोन नाही सिलेक्ट करायचे. सॉरी, द बिल्डिंग इज बिईंग रिपेअर्ड आलं इथं, आणि खाली आले रिपेअरिंग. आपल्याला रिपेअरिंग घ्यायचं नाही, रिपेअर्ड घ्यायचं आहे. कारण PV म्हटलं की V3च असतो, कधीही लक्षात ठेवायचं. थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब म्हणजे पास्ट पार्टिसिपल आपण ज्याला म्हणतो. ठीक आहे, नाव कम टू द नेक्स्ट. विच टू ऑफ द फॉलोइंग आर करेक्ट सेंटेन्सेस ऑफ पॅसिव्ह व्हॉइस. खालीलपैकी कोणती पॅसिव्ह व्हॉइसची करेक्ट दोन वाक्य आहेत. ही हॅज पेंटेड चालणार नाही, हॅज पेंटेड कसं येईल, हॅज बीन घ्यावं लागलं असतं, हॅजचा चेंज हॅज बीन होतो. देन मास्टरपीस वॉज पेंटेड बाय हिम. यस हे वाक्य असू शकतं, कारण काय, सिम्पल पास्टमध्ये यस प्लस V2 घेतल्यानंतर आपण त्याचा चेंज काय करतो, वॉज किंवा वेअर. ओके, सो ऑप्शन 2 हा 100% कसा आहे, बरोबर आहे. पण आपल्याला आणखीन एक शोधायचं आहे. हिज मास्टरपीस हॅज बीन पेंटेड बाय हिम. हा सुद्धा बरोबर आहे, कारण हॅजचा चेंज हॅज बीन होतो. ओके, आता पुढचा जो शेवटचा ऑप्शन आहे तो बघा, हिज मास्टरपीस इज बीइंग पेंटेड बाय हिम. हा पण आपल्याला योग्यच वाटतो, हा पण चुकीचा काहीच वाटत नाही. मग आता याच्यात काय झाले पहा, दुसरा ऑप्शन का चुकीचा आहे. ओके, सॉरी फॉर दिस. ओके, दुसऱ्या ऑप्शनमध्ये इथं जर पेंट बघितलं तर इथं पेंटिंग आहे, म्हणजे तो 100% चुकीचा आहे. पेंटिंग कसं येईल, पेंटेड पाहिजे होतं ना, म्हणून ऑप्शन नंबर 3 आणि 4 हे रॉंग बरोबर आहेत. हा चुकीचा आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, सॉरी फॉर दॅट. ओके, नाव कम टू द नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. फाइंड आउट द इनकरेक्ट पेअर. चुकीची जोडी शोधायची. द थीप वॉज पनिश्ड. द थीप वॉज पनिश्ड पॅसिव्ह व्हॉइस. बरोबर आहे वाक्य, द थीप वॉज पनिश्ड. ओके, आता बघा या ठिकाणी पुढं बाय द पीपल असू शकलं असतं, राईट, म्हणजे पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे. द हंटर कॉट द हिअर इन द नेट. ओके, द हंटर हा काय आहे, जो कॅच करतो तो कोण आहे, हंटर, म्हणजे कृती करणारा तो तिथं दिलेला आहे, म्हणजे या ठिकाणी ॲक्टिव्हमधला आहे. पुढचं पहा, द गेम ऑफ चेस इज प्लेड बाय 2 प्लेयर्स. द गेम ऑफ चेस इज प्लेड बाय 2 प्लेयर्स, पॅसिव्ह व्हॉइस म्हटलं. आणि शेवटचं बघूयात,
लेट द गिल्टी पनिश्ड, लेट द गिल्टी पनिश्ड, नीट लक्षात घ्या. ओके, आता याच्यामध्ये काय झाले पहा, द गेम ऑफ चेस इज प्लेड बाय 2 प्लेयर्स, बरोबर आहे ना. ओके, खेळला जातो. ओके, खेळणारे तर इथं पुढं 2 जण दिलेत, पण हा चौथं जे वाक्य तुम्हाला दिसते त्यात काय दिलं बघा, लेट द गिल्टी, तिथं ॲक्च्युली बी पनिश्ड पाहिजे होतं. काय पाहिजे होतं, बी पनिश्ड. ओके, म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की ॲक्च्युली काही वाक्य अशी असतात पहा, ज्याचं आपण समजा वाक्य जर असं असेल ना, ज्याला आपण इम्परेटिव्ह सेंटेन्सेस म्हणतो. आता चेंज द व्हाईस हाच वर्ड आहे, तुम्हाला वाक्य समजा चेंज द व्हाईस आणि त्याचा चेंज द व्हाईस करायचा, तर तो होतो लेट द व्हाईस बी चेंज्ड. म्हणजे लेटनं त्याची काय होत असते, सुरुवात. मग या ठिकाणी बी जर असता तर वाक्य पॅसिव्हमधलं असू शकलं असतं. आता हे पॅसिव्हमध्ये आहे पण चुकीचं आहे, म्हणून आपण चुकीचं इनकरेक्ट पेअर म्हटलं आहे, आपण इनकरेक्ट मानून टाकलं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4, रीड द सेंटेन्स अँड चूज द करेक्ट वर्ड फॉर द अंडरलाइन वर्ड्स टू मेक इट पॅसिव्ह व्हॉइस सेंटेन्स. आय डू नॉट ईट बनानाज, आय डू नॉट ईट बनानाज. आधी वाक्याचा काळ कोणता आहे बघा, सिम्पल प्रेझेंट आहे. ठीक आहे, निगेटिव्ह असू द्या पण सिम्पल प्रेझेंट आहे, म्हणजे आपल्याला एक लक्षात आलं ॲम इज आर वापरायचं. ठीक आहे, मग वॉज वेअरचे ऑप्शन लगेच कट करून टाकायचे. हा कटला राहिले 2 ऑप्शन. ठीक आहे, आता याच्यात बघा तरीही तुम्हाला अजून पण किती सोपं आहे बघा, तुम्हाला विचार जास्त करायची गरज नाही. V3 आलाच पाहिजे, आपली अट आहे. ह्याच्यात बघा, हे दुसरं जे वाक्य, पहिलं जे वाक्य त्यात 8 आलं, V2 आलं आहे. V2 चालणार नाही, मग V3 वालं चालतं. म्हणजे तुम्हाला जरी कधी फॉर्म्युले पाठ नसले तरी तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी जरी केअरफुली केल्या तरीसुद्धा तुम्हाला उत्तरापर्यंत जाता येतं. म्हणून हा बनाना हा आहे तो ऑब्जेक्ट आहे. नंतर ॲमिजार घ्यावं लागेल तुम्हाला. ओके, बनानाज असल्यामुळं आर आलं. आता इथं नॉट आहे, निगेटिव्ह आहे तर निगेटिव्हच वाक्य ठेवा. ईटचं ईट, एट, इटन म्हणून इटन, आणि बाय आयची द्वितीय काय होते, मी. अशा पद्धतीने चेंज होतो. लेट्स कम टू द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5, कंप्लीट द सेंटेन्स युझिंग द करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य पर्याय निवडायचा आहे. देअर हाऊसेस डॅश डॅश एव्हरी इयर ऑन दिवाळी. देअर हाऊसेस, आता बघा आर डेकोरेट चालणार नाही, आर डेकोरेटिंग असतं तर ठीक होतं, पण हे कन्स्ट्रक्शन चुकीचंच आहे म्हणून हे चालणार नाही. त्याच्यानंतर वॉज डेकोरेटेड, हे पण चालणार नाही. ठीक आहे, ओके, वेट अ मिनिट. या ठिकाणी पहा आपण काय म्हणतोय. आता या ठिकाणी हे वाक्य जे आहे ते कशात चाललं हे आधी लक्षात घ्या. ओके, देअर हाऊसेस डॅश डॅश एव्हरी इयर ऑन दिवाळी. आता इथं डेकोरेट तर येणार आहे, आर डेकोरेटिंग, डेकोरेट होत आहे तर असं होत नाही, कारण कृती स्वतः तर करत नाही. म्हणजे हे वाक्य तुम्हाला ॲक्टिव्हमध्ये नाही जाऊन करायचं, पॅसिव्हमध्ये करायचं आहे. कारण ॲक्टिव्हमध्ये डुअर कोण असतो, सब्जेक्ट असतो. घरं थोडं स्वतः डेकोरेट होत आहेत. ओके, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय घ्यावं लागेल, पॅसिव्हमध्ये जाऊन वाक्य करायचं. मग पॅसिव्हमध्ये जर वाक्य जाऊन केलं तर तुमचं कुठलं होतं आहे बघा, आर डेकोरेटेड, देअर हाऊसेस आर डेकोरेटेड एव्हरी इयर ऑन दिवाळी, हे वाक्य बरोबर येतं आहे. आणि देअर हाऊसेस वेअर, या ठिकाणी हाऊसेस असल्यामुळे तर वॉज चालणारच नाही. ओके, म्हणून हा ऑप्शन तुमचा कटला. म्हणजे ऑप्शन नंबर कुठला येतो आहे, सेकंड येतो. या ठिकाणी वॉजच्या ऐवजी वेअर असतं तरीसुद्धा उत्तर असू शकलं असतं. कम ॲट क्वेश्चन 6, चूज द करेक्ट सेंटेन्स ऑफ पॅसिव्ह व्हॉइस. 2 पर्याय निवडायचे. दे वेअर शोन द वंडरफुल सॉर्ट बाय अंकल. दे वेअर शोन द वंडरफुल सॉर्ट बाय अंकल, म्हणजे हा तुमचा ॲक्च्युअल वाक्यातला म्हणजे ॲक्टिव्हमधला तो सब्जेक्ट आहे. ठीक आहे, ओके, चलो कम टू द नेक्स्ट. द वंडरफुल सॉर्ड, आता पहा वाक्य कसं घेतलं आहे, द वंडरफुल सॉर्ड वेअर घेतलं. इथं वेअर कसं चालेल, सॉर्टसाठी एक वचन आहे, सॉर्ट म्हणून वेअर चालणार नाही, म्हणजे तो ऑप्शन कटला. ठीक आहे, म्हणजे सध्या आपण ह्या ऑप्शनवर आहोत पहिल्या. तिसऱ्या ऑप्शनवर या, दे आर शोन, बघा दे आर शोन द वंडरफुल सॉर्ट बाय अंकल. दे आर शोन द वंडरफुल सॉर्ट बाय अंकल. आणि शेवटचं ऑप्शन बघा, द वंडरफुल सॉर्ट वॉज शोन टू देम, शोन टू देम बाय अंकल. आता हे 3 वाक्य जे आहेत ह्या 3 वाक्यांमध्ये आपल्याला थोडा विचार करायचा आहे की आपलं उत्तर काय असू शकेल. ठीक आहे, आता राहिलेले जे 3 ऑप्शन्स आहेत त्याच्यामधून आपल्याला करेक्ट 2 शोधायचे आहेत, म्हणजे एक आपल्याला ड्रॉप करायचं. हे तर कशामुळं कटलं ते कळालं, सॉर्ट एक असल्यामुळं आपल्याला तिथं वेअर वापरून चालणार नाही. मग राहतो प्रश्न बघा 3 आणि 4. दुसरंही वाक्य अगदी बरोबर आहे, पहिलंही अगदी बरोबर आहे, राहतो 3 आणि 4मध्ये. आता 1 आणि 3ला जर कम्पेअर केलं तुम्ही तर फक्त आरच्या ऐवजी वेअर एवढाच फरक आहे ह्याच्यात. म्हणजे हेच जर वाक्य सिम्पल प्रेझेंटमध्ये असतं विचारताना
सिम्पल सिम्पल प्रेझेंटमध्ये, तर त्याचं उत्तर बरोबर असू शकलं असतं. पण आय थिंक हा एक चेंज त्यांच्यामध्ये त्यांना वेगळा काढलेला असावा. ठीक आहे. आणि त्याच्यामुळं हा जो ऑप्शन आहे चौथा, तो अगदी परफेक्ट बसणारा ऑप्शन आपल्याला वाटतो. ठीक आहे. म्हणजे हे टेन्सनुसार जर आता हे जे वाक्य आहे ॲक्च्युअल हे ज्या धड्यातलं वाक्य आहे त्या धड्यात वाक्य हे कशात आहे, तर हे पास्टमधलं वाक्य. त्याच्यामुळे हे आर इथं चालणार नाही. आणि दुसरं एक रिझन या ठिकाणी हे एक असू शकतं. ठीक आहे. त्याच्यामुळे हा ऑप्शन थोडासा काय पडतो, हलका पडतो. त्या मानानं 1 आणि 4 हे भारी पडतात. म्हणून तुम्हाला ऑप्शन नंबर 1 आणि 4 हे तुमचे करेक्ट ॲन्सर्स असतील. ओके. तर अशा पद्धतीनं तुमचं व्हॉईस ही जी कन्सेप्ट आहे ती झालेली आहे. टेन्सशी रिलेटेड जे काही अडचणी असतील, त्याचे फॉर्म्युलेज असतील किंवा व्हॉईसचे काही जे फॉर्म्युले आहेत त्याच्याबद्दलसुद्धा एक व्हिडिओ टाकलेला आहे. लिंकमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ पाहतासुद्धा येईल. ओके. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ओके. थँक्यू.